उद्या पुन्हा ती तारीख उगवणार ज्या दिवशी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह याबाबतची सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडणार आहे. माहिती मिळाली की उद्या हे प्रकरण सुनावणीसाठी घेतलं जाणार आहे. 5 तासांचा वेळ सुप्रीम कोर्ट कपिल सिब्बल आणि शिंदेंच्या वकिलांना देणार. यावरती ठोकठोक सुनावणीच, बाकी पुन्हा पहिल्यापासूनच रडगाणं किंवा गारणं मांडलं जाणार नाही. जे मुद्दे आहेत ते शेवटापर्यंत आले आणि त्यावरच निर्णय घ्यायचा. 2022, 2023, 2024, 25 आणि आता 26 जवळपास 3 वर्षांचा कालावधी उलटलाय. मात्र शिवसेना हे पक्ष आणि चिन्ह ठाकरेंकडे पुन्हा येईल की नाही या शक्यता धूसर होत गेल्या. पण जोपर्यंत या विषयाचं एक घाव आणि 2 तुकडे होत नाही तोपर्यंत ठाकरेंही माघार घेणार नाहीत. दरम्यान यामध्ये अनेक शक्यता सुद्धा वर्तवल्या जात आहेत. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड असताना त्यांनी सांगितलं होतं की प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांचाच व्हीप लागू होणार. विधिमंडळाच्या बहुमताच्या आधारावरती पक्ष आणि चिन्ह कुणालाही देता येत नाही किंवा कुणीही पक्षावर दावा करू शकत नाही. ही न्यायाधीश असताना चंद्रचूड यांनी केलेली टिप्पणी. व्हीप म्हणून सुनील प्रभू यांचाच व्हीप लागू होणार, प्रतोद म्हणून नंतर भरत गोगावलेंची नियुक्ती करणं किंवा केली गेलेली नियुक्ती हे बेकायदेशीर आहे. ही चंद्रचूड यांनी केलेली टिप्पणी. हे सगळे डॉट एकामागून एक जोडले जातील आणि त्यावरच कपिल सिब्बल काय आहे नाही तो युक्तिवाद करतील. पण हो, जर हे पक्ष आणि चिन्ह ठाकरेंकडे जात नाही तर मग लोकांचं मत हे असेल की हे पक्ष आणि चिन्ह मग शिंदेंनाही देऊ नका, पक्ष आणि चिन्ह दोन्हीही गोठवून टाका आणि दोघांनाही आपापल्या परीनं लोळू द्या. कारण एकाला जर एकनाथ शिंदेंकडे हे पक्ष आणि चिन्ह कायमस्वरूपी जातंय तर मग तो ठाकरेंवरच अन्याय होतोय. ही सहानुभूती लोकांच्या मनामध्ये आजही कायम आहे. आणि ठाकरेंनी जी 3 वर्षांपासून आपण म्हणतो की भगवान के घर देर है पर अंधेर नाही, अशा पद्धतीने ते सुप्रीम कोर्टाकडे बघतायत. आणि सुप्रीम कोर्टही जर ठाकरेंना न्याय देऊ शकला नाही तर जनमानसामध्ये मेसेजही हाच पोचेल की शेवटी सुप्रीम कोर्टातही ठाकरेंना न्याय मिळाला नाही. म्हणून मी म्हटलं की हे जे काही प्रकरण आहे हे संवेदनशील किंवा सहानुभूतीच्या अँगलनेही बघावं लागणार आहे आणि प्रॅक्टिकल अँगलनेही बघावं लागणार आहे. इकडे वकील असीम सरोदे वारंवार पक्ष आणि चिन्ह आपल्याकडेच येईल असा दावा करताना दिसतायत. ठाकरेंनाही पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळेल असा अंदाज आहे. तर इकडे एकनाथ शिंदे 2.5 वर्ष मुख्यमंत्री मंत्रीपद उपभोगून बसलेत. आता ते सत्तेत आहे आणि याच पक्ष आणि चिन्हाच्या जीवावर ते सत्तेत आहे. जर पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंचं नाही तर मग त्यांनी उपभोगलेली ही 2.5-3 वर्षांची सत्ताही व्हॅलिड धरता येणार नाहीये. त्यामुळे बरेचसे महाराष्ट्रातील राजकारणात गौप्यस्फोट होऊ शकतात. अर्थात उद्या कपिल सिब्बल किंवा एकनाथ शिंदेंच्या वकिलांना 5 तास मिळणार आहे. हे प्रकरण जे आहे ते सुनावणीसाठी बेंचवर घेतलं जाणार आहे अशा पद्धतीची माहिती समोर आली. आता उद्या हे प्रकरण सुनावणीचंच घेतलं जातं की पुन्हा तारीख पे तारीख दिली जाते आणि कधीपर्यंत तारीख दिली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं वाटणार. आता या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव हे दोन्हीही गोठवलं गेलं पाहिजे का? ठाकरेंनाही देऊ नका आणि शिंदेंनाही देऊ नका असं मानणारा एक गट आहे का? दुसरा मुद्दा, जर हे पक्ष आणि चिन्ह ठाकरेंकडे जात नाही आणि तेथे शिंदेंनाच दिलं जातंय तर मग ठाकरेंवरती जो अन्याय झालाय किंवा भूतोना भविष्यती अशा पद्धतीचे किती पक्ष फोडले जातील? राष्ट्रवादीबाबत विलिनीकरण त्यांच्या समझौता झालाय, पण उद्या जी वेळ शिवसेनेवर आलीये किंवा आज जी वेळ शिवसेनेवर आलीये, राष्ट्रवादीवर आलीये, उद्या ती वेळ काँग्रेसवरही येऊ शकते आणि भविष्यात जर काँग्रेस सत्तेत आली तर ते भाजपावरही. कारण हा जो फोडाफोडीचा फॉर्म्युला महाराष्ट्रात पायंडा जसा पाडला गेलाय त्याचे पडसाद उद्या येत्या काळामध्ये देशात उमटू शकतात आणि त्यामुळे या निर्णयाकडे निकालाकडे पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ठळक बातम्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.